सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून नाशिक पोलीस आयजी दत्ता कराळे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती पोस्ट करण्यात आलाय। एक पोस्ट त्यांनी केली आहे। भोंदूबाबा अशोक खरातच्या कार्यक्रमामध्ये आयजी दत्ता कराळे का गेले असा सवालही त्यांनी विचारलाय। आयजी दत्ता कराळे यांनी या कार्यक्रमाच्या दरम्यान भाषण केल्याचा देखील दमानियांनी दावा केलाय। दत्ता कराळे आणि भोंदूबाबा अशोक खरात यांच्यामध्ये 18 कॉल झाल्याचा देखील त्यांचा दावा आहे। नाशिकचे पोलीस आयजी दत्ता कराळे यांच्या चौकशीची मागणी देखील दमानियांनी केली आहे। सोबतच पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष द्यावं अशीही त्यांची मागणी आहे। भोंदू अशोक खरात आणि नाशिक पोलीस आयजी यांच्यामध्ये नेमका संबंध काय याची देखील चर्चा होती आहे। वास्तविक एवढ्या शांत निर्गंभीर भक्तिमय वातावरण खूप दिवसांनी मला पाहायला मिळालं। कारण आम्हाला पोलीसवाल्यांना नको तिथे गर्दी खूप वेळा पाहावी लागते। पण अतिशय भारलेली, खऱ्या अर्थाने सरांनी सांगितलं, अतिशय भारलेली, भक्तिमयानं, प्रेमानं, श्रद्धेनं भारलेली एक वेगळ्या वातावरणाची अशी आपण त्या सर्व ठिकाणी जमला। गुरुपौर्णिमेच्या मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। कॅप्टन सरांचं आता एका वाक्याने सांगितले की वाचासिद्धी आहे। त्याची वाचासिद्धी काय आहे याचा आपण प्रत्येकाने अनुभव घेतला असता म्हणूनच आपण या ठिकाणी नव्हतं त्याची मला खात्री आहे। माझ्यापासून म्हणजे सरांनी माणूस पाहिला की तो माणूस काय आहे, एक एक्सरे म्हणा, MRI स्कॅनिंग म्हणा, जे काय म्हणता येईल ते खऱ्या अर्थाने यांच्या नेत्रातून होतं, यांच्या चेहऱ्यातून होतं आणि ते आपल्या व्यक्तीला आपल्या आयजी दत्ता कराळे हे गुरुपौर्णिमेच्या फंक्शनला अशोक खरातांना भेटायला गेले होते। एवढंच नाही तर त्यांच्या मंचावरनं त्यांनी भाषण देखील दिलं। एक अधिकारी जेव्हा अशा ठिकाणी जातो तेव्हा त्यातनं एक पब्लिक परसेप्शन आपण ज्याला म्हणतो ते निर्माण होतं। अतिशय बेजबाबदार असं कर्तव्य त्यांनी काम केलेलं आहे। एवढंच नाही, यांची चौकशी झाली पाहिजे, कारण 18 कॉल्स टू अँड फ्रो त्यांचे जे झालेत याच्यावर देखील चौकशी झाली पाहिजे। सस्पेंड करून यांच्यावर पूर्णच्या पूर्ण चौकशी करणं अपेक्षित आहे, अशीच माझी विनंती आहे।